मार्चला होणारी सीईसीची बैठकही लांबण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। 8 मार्चला पंतप्रधान मोदी हे आसामच्या दौऱ्यावरती जाणार आहेत। मोदींच्या आसाम दौऱ्याच्या नंतर 10 मार्चला सीईसीची ही बैठक होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि या बैठकीच्या नंतर महाराष्ट्रामधून उमेदवार नेमके कोण असतील या संदर्भामधली यादी जाहीर होऊ शकते। तर आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। भाजपने आधीच पहिली यादी जाहीर केली आहे आणि दुसरी यादी अगदी काही दिवसात येईल असं वाटत होतं, मात्र ही दुसरी यादी येणं हे पुन्हा एकदा लांबणीवरती जाणार असल्याचं दिसतंय। कारण 8 मार्चला होणारी सीईसीची बैठक ही लांबणीवरती जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि 8 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आसामचा दौरा सुद्धा आयोजित करण्यात आला आहे। त्यामुळे 10 मार्चच्या नंतर भाजपच्या या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक होईल।